UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून नासधूस, महिलेने फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली। मंत्रालय सुरक्षा विभागाकडून महिलेचा शोध सुरू। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवण्याचीही मागणी। पोलीस महासंचालकांची रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, विरोधी पक्षातील नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी। शुक्ला निवडणुकीत पदाचा गैरवापर करतील, विरोधकांना शंका। सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, नवी मुंबईमध्ये युवा सेनेचा बोगस पोलिंग एजंट सापडल्याचा अभाविपचा आरोप, अभाविप कोर्टात दाद मागणार। पॉर्न स्टारला पुढे करून भाजपकडून आमच्यावर आरोप, आम्ही पुराव्यांसह आरोप केले तर पॉर्न स्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली, संजय राऊतांची जहरी टीका। माझगाव कोर्टात काल संजय राऊतांचा लीगल एन्काउंटर झाला, राऊतांनी हिम्मत असेल नाव घेऊन आरोप करावेत, मग 2 वर्षाची शिक्षा होईल, सोमय्यांचं राऊतांना आव्हान। किरीट सोमय्या चावीवर चालणारं खेळणं, संजय राऊत त्यांच्या भूमिकेवर ठाम, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आनंद दिघेंवर पटकथा लिहिण्यापेक्षा फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, चित्रपट काढायला फडणवीसांनी दिघेंबद्दल काय माहिती, राऊतांचा सवाल। संजय राऊत थर्ड ग्रेड नेता, बाटग्यांना बाळासाहेब आणि आनंद दिघेंबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये, आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजय होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। पुणे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेरील महाविकास आघाडीचं आंदोलन मागे, 29 सप्टेंबरला मेट्रो सुरू होणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून आश्वासन। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये आज जनसन्मान यात्रा, अजित पवारांचं कोवाडमध्ये जोरदार स्वागत, नेसरीमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होणार। शिंदे फडणवीस आज शिर्डी दौऱ्यावर, विखेंच्या शिर्डी मतदारसंघात पहिला महिला सशक्तीकरण मेळावा, 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज। आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंद, शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार, सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान, तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।